नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या। श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती बंगळुरूमध्ये पाहायला मिळाली। महालक्ष्मी नामक महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले गेले होते। मृत महिलेच्या पतीने आता महत्त्वाची माहिती दिली आहे। दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच घटना बंगळुरूमध्ये घडल्याचे समोर आले होते। महालक्ष्मी नामक 29 वर्षीय महिलेची निर्गुण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते। सदर महिला पतीपासून काही वर्षापासून वेगळी होती। बंगळुरूच्या व्हॅलीकवल परिसरात ती एकटीच राहत होती। पीडितेच्या पतीने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे। सदर महिलेचे अशरफ नावाच्या व्यक्तीशी संबंध होते आणि त्यानेच तिचा खून केला असावा असा संशय महालक्ष्मीचे पती हेमंत दास याने व्यक्त केला आहे। हेमंत दास याने माध्यमांशी बोलताना सांगितले की अशरफ हा उत्तराखंड राज्यातील असून पत्नी महालक्ष्मीच्या खुनात त्याचा सहभाग असू शकतो। त्याच्या विरोधात बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात काही वर्षापूर्वी तक्रार दाखल झाली होती असेही दास यांनी सांगितले। दास म्हणाले, मी काही महिन्यापूर्वी अशरफच्या विरोधात नेलमंगला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर त्याला बंगळुरूत येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता। मानवतेचे यश हे आपल्या सामूहिक सामर्थ्यामध्ये आहे, युद्धभूमीवर नाही असे स्पष्ट प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा युद्धाला विरोध असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर जाहीरपणे सांगितले आहे। मानवतेचे यश हे आपल्या सामूहिक सामर्थ्यामध्ये आहे, युद्धभूमीवर नाही असे स्पष्ट प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा युद्धाला विरोध असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर जाहीरपणे सांगितले। जागतिक पातळीवर संघर्ष वाढत असताना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये सोमवारी भविष्यासाठी शिखर परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका विशद केली। नमस्कार आणि आपल्या भाषणाला सुरुवात करत मोदींनी आपण 1.4 अब्ज भारतीयांचे म्हणणे मांडत असल्याचे सांगितले। संयुक्त राष्ट्रामध्ये शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी जागतिक नेत्यांनी भविष्यासाठी करार सहमतीने स्वीकारला। इस्रायलने पुन्हा हिजबुलवर हल्ला केला असून दक्षिण लेबनॉनवर पुन्हा मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत। या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 400 जखमी असल्याची माहिती आहे। मृतकांमध्ये तरुण, महिला, चिमुकल्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील जवळपास 300 ठिकाणांवर एकाच वेळी हल्ला केला। या हल्ल्यानंतर लेबनॉनमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागरिकांना तात्काळ इमारतीच्या खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत। अंगावर वीज कोसळल्याने 6 विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे। दुपारच्या सुमारास छत्तीसगडच्या राजनांद गावात ही घटना घडली। सर्व 6 विद्यार्थी 11वीत शिकत असल्याची माहिती आहे। दरम्यान या घटनेनंतर छत्तीसगड सरकारने मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे। सर्व 6 विद्यार्थी 11वीत शिकत असून ते परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेले होते। परीक्षा देऊन घरी परतत असताना अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे या विद्यार्थ्यांनी एका झाडाच्या बाजूला असलेल्या शेडखाली थांबण्याचा निर्णय घेतला। या विद्यार्थ्यांशिवाय इतर 2 नागरिकांनीही या ठिकाणी आसरा घेतला। मात्र काही वेळात या ठिकाणी वीज कोसळली। या घटनेत सर्व विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू झालाय। अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम आदमी पक्षाने आतिशी मार्लेना यांची एकमुखाने निवड केली होती। त्यानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। दरम्यान पदभार स्वीकारताना आतिशी यांच्या बाजूला एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली। त्यामुळे त्यांच्या कृतीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना यामागचं कारणही सांगितलं। या संदर्भात बोलताना आतिशी म्हणाल्या, ज्याप्रमाणे रामायणात भरत यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्ष राज्य केलं, त्याचप्रमाणे मी सुद्धा पुढचे 4-5 महिने सरकार चालवणार आहे। अरविंद केजरीवाल यांच्या स्मरणार्थ मी हा निर्णय घेतला आहे। बदलापूर प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झाला। ठाणे क्राईम ब्रांचचे एक पथक अक्षय शिंदेला घटनास्थळी पाहणी करण्यासाठी घेऊन जात होता। त्याचवेळी शिंदेने एका पोलिसाकडील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात आरोपी ठार झाल्यानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी या पोलीस चकमकीत अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं समर्थन केलं आहे, तर अनेकांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र व महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मात्र बदला पूर्ण झाला अशा आशयाचे पोस्ट फेसबुकवर पोस्ट केले आहे।
तसेच या हत्येनंतर विरोधकांनी राज्य सरकार व पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत। या विरोधकांवर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे टीका केली आहे। यासह ज्या शाळेत लैंगिक शोषणाची घटना घडली त्या संस्थेचे संस्था संचालक व इतर काही आरोपी फरार आहेत। त्यावरून अमित ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलाय। बार्सिलोना संघाने स्पॅनिश या लिगा फुटबॉलमधील आपली विजय मालिका 6व्या सामन्यातही कायम राखली। बार्सिलोनाने यजमान व्हिलारियालवर 5-1 अशी मात केली। मात्र या सामन्यात बार्सिलोनाचा गोलरक्षक टर स्टेगनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला काही महिने मैदानाबाहेर राहावे लागणार आहे। मध्यंतरापूर्वी काही क्षण आधी गोलजाडीत येणाऱ्या चेंडूला हवेत उडी मारून अडवताना खाली येताना स्टेगन विचित्र पद्धतीने गुडघ्यावर आपटला। या दुखापतीत त्याचा उजवा गुडघा निखळल्याचे स्पष्ट झाले आहे। स्थानीय प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार स्टेगनला स्टेडियममधून रुग्णवाहिकेतून नेण्यात आले। त्यानंतर तो व्हीलचेअरवरून रुग्णालयात बाहेर पडताना दिसला। बिग बॉस मराठीच्या घरातून 8व्या आठवड्यात अरबाज पटेलची एक्झिट झाली। घरात नॉमिनेट असलेल्या इतर सदस्यांच्या तुलनेत त्याचे प्रेक्षकांचे काही मत मिळाल्याने अरबाजचा खेळातील प्रवास संपला आणि त्याला घरचा निरोप घ्यावा लागला। अरबाज बिग बॉसचा खेळ पहिल्या दिवसापासून निक्की बरोबर खेळत होता, त्यामुळे जवळचा मित्र घरातून बाहेर पडताना निक्की प्रचंड भावुक झाली होती। चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे किंवा पाहणे हा पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात मद्रास हायकोर्टाने याआधी दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल करत हा निर्णय दिला आहे। हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत। चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे किंवा चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हा नसल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हा असल्याचा निर्णय दिला आहे। त्यामुळे आता चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे आणि पाहणे गुन्हा ठरणार आहे। जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असतानाच तिरुमला तिरुपतीच्या प्रसाद लाडूमध्ये भेसळ करून प्राण्यांची चरबी वापरण्यात आली, असा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला। त्यानंतर हा वाद पेटला आहे। तसंच त्या वेळच्या लाडूचे नमुने हे जेव्हा प्रयोगशाळेत धाडण्यात आले तेव्हा त्यात चरबी असल्याची बाबही समोर आली। आता हे प्रकरण समोर आल्यानंतर तिरुमला मंदिराच्या शुद्धीसाठी शांती होम सुरू करण्यात आले आहे। पंचगव्य प्रोक्षण होम करून मंदिराची शुद्धी सुरू करण्यात आली आहे। तसेच हे प्रकरण SIT म्हणजेच विशेष तपास समितीकडे सोपवण्यात आले। आतासाठी एवढंच। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र T24। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।